100K झालेत. तर त्या 100Kच्या हिशोबाने आम्ही 100 ट्री प्लांटिंगचं काम घेतलं. तर विषय असा आहे की आपले 1 लाख फॉलोअर्स इंस्टाग्रामचे कंप्लीट झाले. आपण त्याला फॉलोअर्स नाही, फॅमिली म्हणून बोलतो. तर मस्ती मस्तीमध्ये फूड ब्लॉग चालू केलेले, कधी पोपटी खा तर कधी चंपारम, असं करत करत आज प्रॉपर रेसिपी बनवत तुमच्यापर्यंत पोहोचलो. तुम्ही त्याला प्रेम दिलात आणि त्या प्रेमामुळेच आपण 1 लाखापर्यंत पोहोचलो. आता 1 लाखाचं नियोजन पार्टी विला एन्जॉयमेंट करण्याचं नव्हतं आमचं, कारण का पहिल्यापासून आमचा तरी विचार असेल ते काहीतरी सोशल वर्क वगैरे करायला पाहिजे काहीतरी. तर त्यातून एक छोटा प्रयत्न करतोय आम्ही की 100K झालेत. तर त्या 100Kच्या हिशोबाने आम्ही 100 ट्री प्लांटिंगचं काम घेतलंय आणि हे आमच्याच एरियात करतो जिथे पाणी पॉसिबल होईल, इझिली पोहोचेल. तर तिथे आम्ही करतोय हे काम आणि पुढेही भविष्यात करत राहू. सो त्यासाठीच आम्ही जमलोय. सगळे मित्र आलेत, सगळे आपली फॅमिली मेंबर्स आहेत, ते आलेत आणि त्यांच्यासोबत आम्ही हे करतोय. सो चला या बघा कसा आहे तो काम 25. तर मित्रांनो, आज आपण जे वृक्षारोपण केलं त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? छान वाटतं. खूप भारी. भरपूर वर्षांनी काय तरी चांगलं काम करत आहे आम्ही. तेच हे सगळ्यांनीच केलं त्याच्याने पाहिजे. खूप चांगलं म्हणजे पुढच्या पिढीसाठी, बदलत्या वातावरणासाठी, ओझोन लेअरसाठी. आता ऊन खूप वाढलंय, त्यामुळे जरा झाडे लावली तर पाऊस पिऊस थोडं चांगलं होईल. कशी संकल्पना कशी होती की आपण पार्टी न करता वृक्षारोपण करतो, सामाजिक कार्य करतो, सोशल वर्क करतो, ज्याने आपल्या समाजाला, आपल्या देशाला, आपल्या सगळ्या गोष्टींना फायदा होईल. शेतकऱ्यांना असो किंवा नागरिकांना असो किंवा या निसर्गाला असो. मी तर होते पक्ष्यांना प्राण्यांना पण 100% सगळ्याच लोकांना याचा फायदा आहे. त्यांना खायला पण भेटतं, त्यांना निवारा पण भेटतो. सध्या आणि आपण त्यांचं- बघू शकतो पक्षी पण खूप कमी होत आहेत, चिमण्या पण दिसत नाही. तर ते बदलत्या वातावरण आणि झाडं कमी होण्यामुळे आहे. तर तुम्ही समाजाला काय अपील कराल, पब्लिकला काय सांगाल? सगळ्यांनीच हे काम केलं पाहिजे. असं नाही की आम्हीच करायचंय किंवा कुणी असं ठराविक माणसाने करायचंय. तुम्ही करू शकता. रोज 1 किंवा हफ्त्यातनं 1-2 झाडं लावली तरी भरपूर होतं. तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या मित्रांना, कोणालाही तुम्ही असं सुझाव देऊ शकता की झाडे लावणं त्याचं की काय महत्त्व आहे, काय करू शकतो, काय त्याच्यानी फायदा होईल आपल्या पुढच्या पिढीला, आत्ताच्या पिढीला, किती महत्त्वाचं आहे ही गोष्ट, हे तुम्ही समजवू शकता, सुचवू शकता. आपल्याकडे भरपूर अशी जण आहेत ज्यांना अजून ह्याचं नॉलेज नाही आहे, त्यांना तुम्ही नॉलेज शेअर करू शकता. 100%. मित्रा, तुला काय बोलायचं? मला असंच बोलायचं, आता पृथ्वीच्या वाढत्या याच्यामुळे, उन्हामुळे, गरमीमुळे आपण झाडे लावली पाहिजे. आता खूप जास्त ऊन पडत चाललंय. आता 1 महिना फक्त आपल्या इथं पाऊस पडला, 1 महिन्यानंतर आता पुन्हा पाऊस गेला, पुन्हा ऊन आलेलं आहे. तर जेवढे आपण झाडे लावू तेवढा पाऊस जास्त पडेल, म्हणजे आपल्यालाच त्याचा फायदा होईल, शेतकऱ्यांना फायदा होईल, खूप गोष्टीला फायदा असतो त्याचा. आपण सगळ्यांनी एक एक झाडं लावायला पाहिजे. हप्त्यातून, महिन्यातून कोणीतरी 2 लावा, 5 लावा, 10 लावा, जेवढे तुमच्याकडनं होतील तेवढे तुम्ही झाडं लावा आणि या पृथ्वीला पण फायदा करा, आपल्याला पण फायदा करा, आपली पुढची पिढीला सुद्धा फायदा होईल त्या गोष्टीचा. 100%. सो आपण या गोष्टी कराव्या पाहिजे, नेहमीच करायला तर पाहिजे. मित्रांनो, 1 झाड तरी लावा आणि झाड नाही लावू शकत तर जो कुठला मरता झाड असेल त्याला वाचवा. म्हणजे आजूबाजूला गार्डन असेल, मोकळी जागा असेल, एकच झाड लावा, पण त्याला असं जगवा ना का तुम्हाला, तुमच्या मुलांना, त्यांच्या मुलांना फायदा झाला पाहिजे. आज जेवढी उष्णता वाढली, आज पावसाळ्याचे दिवस असून पण 45-55 असा टेम्परेचर चालू आहे. ही कठीण परिस्थिती आहे. आज झाडं लावताना पण आमचा जो हाल झालेत, एक तासानंतरच अशी परिस्थिती आहे की डायरेक्ट अख्खा भिजून गेले घामाने. आणि ही गोष्ट त्यामुळे झाली की फक्त वृक्ष तोड चालू आहे, वृक्ष वाचवत नाही. त्याच निमित्ताने आम्ही सगळे जमलोय. तुम्ही या आणि इन फ्युचर मला तुमचा पण सपोर्ट लागेल, कारण का हे कार्य मला कंटिन्यू चालू ठेवायचं आहे. आज आपण 100 झाडे लावतोय, एक वेळ अशी आली पाहिजे की लाखो झाडं लावायला पाहिजेत आणि हजारो लोक आपल्यासोबत जोडली पाहिजे यासाठी. तर तुमच्या सपोर्टची गरज लागेल. जॉईन व्हा आणि निसर्ग वाचवा, देश वाचवा, सगळ्या गोष्टी वाचवा. तर नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला आम्ही थोडंसं आमच्या जर्नीबद्दल सांगतो, जे काही आम्ही कधी शेअर नाही केलं, खूप कमी लाईव्ह केलं आणि त्यामध्ये पण जास्ती काही बोललो नाही. तर स्टार्ट कुठून झाला त्याबद्दल थोडी चर्चा करतो. पहिले तर मी सांगतो माझं नाव, जे मी आता रिव्हील करतो 1 लाख फॉलोअर्स झाल्यानंतर, सबस्क्रायबर अजून नाही झाले, फॉलोअर्स नंतर सांगणार होतं की गोलूमोलू हा एक टॅग आहे, जस्ट बोलतात थोडासा गोलूमोलू आहे आणि सूट होतो फूड चॅनलला म्हणून तो ठेवला आणि कोणीतरी सजेस्ट पण केला होता. आणि राहिला प्रश्न, माझं नाव आहे स्वप्नील राऊत, जे की मी हा पेज हँडल करतो. आणि माझ्यासोबत माझे 2 मित्र आहेत ज्यांनी हा फूड चॅनल खरंच चालू केला. या दोघांनी, हा राज आहे, राज पाटील, यांनी मला सजेस्ट केलं. हा पहिल्यापासून सांगत होता की तू फूड चॅनल कर, आपण करू, कुकरी शो करू, फूड करू. आणि सडनली आम्ही मिनी ब्लॉग करत असताना हे स्टार्ट झालं.
फूडिंगचा म्हणजे फूडचा ब्लॉग वगैरे स्टार्ट झाला. पहिले काही रेसिपीचा प्लॅन नव्हता, रेसिपी तर नंतर सुरू झाला जेव्हा तुमचा रिस्पॉन्स यायला लागला. आणि सुरुवातीच्या रेसिपीमध्ये तुम्ही यांना दोघांनाच बघत होते, हे दोघंच रेसिपी करायचे, मी फक्त शूट करायचो आणि व्हॉइस ओव्हर करत होतो. तर सुरुवातीला आपली पहिली रेसिपी कोणती होती? पोपटी. तर पोपटीचा मास्टर माइंड राज, म्हणजे आजही जर पोपटी बनवायचं झालं तर तोच बनवतो. आणि फूडची आवड म्हणजे पहिल्यापासून आम्ही तिघं पण जेवण बनवायला आवड, आम्ही शेफ वगैरे नाही, शेफ नाही ना काय नाही, पण ते पहिल्यापासून आवड तीच फॉलो करत आम्ही करत गेलो. आणि त्याच्यातूनच हे सगळ्या गोष्टी झाल्या. मग पोपटी बनव, मग ते कधीतरी चंपारम बनव, कधी बिर्याणी, कधी कायचं काय. म्हणजे तुम्हाला वाटलं ना आपण एवढं जाऊ म्हणून? म्हणजे हसी मजाकमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या की म्हणजे पहिली जी पोपटीची व्हिडिओ गेली ती काहीतरी 5 लाखाला व्ह्यूज गेले 2 दिवसात. मग बोलले चला परत करू. हां, पण त्या पण व्हिडिओज प्रॉपर रेसिपी नव्हत्या, सगळ्या फूड ब्लॉगच्याच होत्या, म्हणजे मिनी ब्लॉग टाईप, मस्ती मजाक सेटअप सगळ्या गोष्टी होत्या आणि तिथून चाललेला. तर मित्रांनो, जे 1 लाखाचा जो म्हणजे गोल होता तो तर खरा तर बर्थडेचा होता की ऑक्टोबरमध्ये बर्थडे येतो माझा. तर बोललो तोपर्यंत व्हायला पाहिजेत, कारण का तेव्हा तसं वाटत होतं. पण तुमचं प्रेम, तुमचा रिस्पॉन्स एवढा फास्ट भेटला की आपण 1 महिना पहिलेच कंप्लीट करू शकलो. आणि त्याच निमित्ताने आपण आज वृक्षारोपणचा वगैरे केला. तर या निमित्ताने म्हणजे छोटासा ट्राय केला की सेलिब्रेशन करण्यापेक्षा आपण काहीतरी सामाजिक सोशल वर्क केलं तर ते बरं पडेल. आता याच्यातून असा पुढे नियोजन म्हणजे प्लॅन माझा असा की हे कार्य आपण कंटिन्यू करायचं. सो जसे 50,000 फॉलोअर्स अजून वाढतील, म्हणजे 1.5 लाख होतील, तसं तसं आपण त्या हिशोबाने आपण प्लॅन करूया. मग परत 100 लावले तर 150 लावूया, 150चे 200 करूया, असं करत जाऊया. आणि तुम्ही जर ट्री प्लॅन्टिंग करत असेल तर मला टॅग करा, मी परत ती स्टोरीला बघेन, रिमेन्शन करेन आणि माझ्यासोबत जुडा. आम्ही जर कधी असे प्लॅन केला की तुम्ही पण या झाडे लावायला तर मग नक्की या तिकडे आणि आपण छोटीशी चॅरिटी वगैरे करूया. म्हणजे तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही एक छोटीशी चॅरिटी करून तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता आणि ते काम आम्ही आमच्या ह्याच्याने करू, आमच्या टीमसोबत करू, आमच्या मित्रांसोबत करू. एक छोटासा ट्राय करूया, कारण का खरंच खूप गरज आहे या सगळ्या गोष्टींची आणि ते करायला पाहिजे आणि आपण करू. म्हणजे हे सगळं जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघता तर हे फक्त तुम्हाला दाखवून लोक इन्स्पायर झाली पाहिजे यासाठी चालले, नाही तर आम्ही आमचं कार्य असं लपून छपून पण करू शकतो. याच्या आधी आम्ही करत पण आलोय, पण आता जर ऑडियन्स आहे, बघतोय, तुम्ही जर आहात सगळे, तर तुमच्यामुळे काही लोक इन्स्पायर होतील आणि ते करतील, आमच्यासोबत जोडतील. तोच एक ट्राय आहे, तोच एक प्रयत्न आहे. आणि अपकमिंग डेजमध्ये खूप काही गोष्टी करायच्या आहेत. तुमच्या सपोर्टची गरज असेल नेहमीच, ती आहे आता पण आणि पुढे कायम लागणार आहे. सो असंच जुळत राहा, सोबत राहा. बाकी विषय काय? तुझा काय विषय? गणपती येतो तर काय करायचं? तर श्रावणात तुम्ही व्हेज डिश बघताय, श्रावण संपल्यानंतर नॉनव्हेज बघाल आणि कदाचित श्रावण संपल्यानंतर अजून थोडा वेळ आहे, पण बर्थडे पर्यंत काहीतरी चांगलं करेल. म्हणजे तुमचा आशीर्वाद कायम राहू द्या, त्यासाठी तुम्हाला चांगलं बघायला भेटावं म्हणून अजून काहीतरी चांगलं करतोय आम्ही. सोबत राहा, कायम राहा, मजा करू, एन्जॉय करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.